आणि कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बांडस या भव्य दिव्य नाटकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राकेशजींना आता मला विचारायचं आहे की सर, घरातच इतके दोन दिग्गज कलाकार होते तुमच्या आणि नाटकाचं अभिनयाचं बाळकडू त्यांच्याकडून तुम्हाला दररोज मिळत असेल, तर सर या दोन दिग्गजांबरोबर राहण्याचा तुमचा मुलगा म्हणून अनुभव कसा होता? आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या वयाचे काही नाट्यसृष्टीत फार कमी लोक आहेत, अगदी बोटावर मोजणं इतके, ज्यांनी विजय तेंडुलकर असे प्रत्यक्षात ऐकले आहेत किंवा ज्यांनी जयवंत दळवी, श्रीना पेंडसे, चिंतरम खानोलकर असे प्रत्यक्षात ऐकलेत नाटक वाचताना. पण त्यामुळे ना त्या वयापासूनच ते सगळं मिळत होतं. निळू फुले, घाणेकर, म्हणजे त्या काळातले जवळजवळ सर्व नट आमच्या घरी यायचे आणि आमचं घर जेवणासाठी फार प्रसिद्ध होतं. अच्छा. की असं होतं की कित्येक वेळेला अरे कुठे आता जेवण नाही मिळणार, मग चल सारंगांकडे जाऊया. हो लिटरली, तुला माहितीये का, म्हणजे मी आता रेस्टॉरंट्स काढली ह्याचंही कारण तेच आहे. ते पण कुठेतरी ना आमच्या ह्याच्यातच असणार. म्हणजे मला एक फार चांगला किस्सा आठवतो. चिंतरम खानोलकर पप्पांसाठी नाटक लिहित होते, तर देवाचे पाय नावाचं नाटक. तेव्हा ते अख्खी रात्र नाटक लिहित होते आणि ते जोर जोरात बोलून नाटक लिहित होते. त्यामुळे मी अख्खी रात्र हा माणूस का असा बोलतोय, आणि ते असे वर असे बघून ना असं बोलत बोलत असं खाली नाटक लिहित होते. अरे वा. आणि मला आठवतं दुसऱ्या दिवशी सकाळी, रात्री बसलेले, त्यांनी सकाळी पप्पांना स्क्रिप्ट दिली, झालं नाटक म्हणले. क्या बात. वा. कहाणी में ट्विस्ट, खूप छान नाव आहे. तर काय बघायला मिळणार आहे कहाणी में ट्विस्ट मधून आम्हाला? धक्के बसणार आहेत. अच्छा. शेवटपर्यंत नाटकाचा कर्टन पडेपर्यंत धक्के बसणार आहेत. बापरे. म्हणजे इतकं मेटॅक्युलसली हे केलेलं आहे. जेव्हा मी हे नाटक वाचलं काही लोकांसमोर, तेव्हा ती म्हणाली अरे असा खून होऊ शकतो. म्हणून मी ना वेगळी कॅचलाईन काढली त्याला, की रोमांचालाही काटा आणणारं नाटक. वा. पण मी जाहिराती पाहतोय सर, नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग, जाहिरात असते, या दोघांचा फोटो असतो. नटवर्य गिरीशोक सर कुठे आहेत? हो हो. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, पण जसं नसतं तसं दिसावं आणि जग फसावं यासाठी आजन्म धडपड करतो, त्याचं नाव माणूस. हो हो. जोरदार टाळ्या डॉक्टर गिरीशोक सरांसाठी झाल्या पाहिजेत. सर, अतिशय मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर आता जवळजवळ 9:45 झालेले आहेत आणि मॅमना पुण्याला परत जायचं आहे पुढील कामासाठी. पण मी अशी तुम्हाला रजा देणार नाहीये. तुम्ही आम्हाला वचन द्या की तुम्ही पुन्हा एकदा इकडे याल आणि असंच आमचं कौतुक कराल. उद्या दुपारी बोललं तर परत काम आटपून परत येईन मी. नक्की या, कारण हा मंच तुमचा आहे आणि तुमच्या हक्काचा आहे. तुम्ही परत परत या, आम्हाला खूप आनंद वाटेल. थँक्यू सो मच आपण इथे आलात. एकदा जोरदार टाळ्या लालन सारंग यांच्यासाठी. अरे ऐका ऐका, मोठी मोठी माणसं आलीत की नाही, असं नाही करायचं. मामा आज सुट्टी आहे. शाळेत सुट्टी? हा. का? आम्ही गेलोच नाही शाळेत. आईच्या गावात मामा. असं बोलतात? आईच्या गावात मामा असं बोलतात? मग आईच्या गावात पाराच्या भात असं बोल. जबरा. आईला हे ते बघ. कोण रे? आयटम. शपथ मस्त आहे ना, कडक कडक. हा हे वहिनी आहे तुझी? कडक काय बोलतो? कशावरून वहिनी? पहिला जो बघेल ती त्याची. आपलं काय ठरलंय? आणि शपथ. हा हा बघ. अरे हा बघ. कोण आहे? काय माहिती कोण आहे? ये तू नाही का पिटी पिटी? हा ते पोस्टरवर आहे ना असा रेडिओ घेऊन तो. नाही नाही, त्याचे कपडे घेऊन पळालेला तो. हा हा का कपडे घेऊन पळाला? त्याला लक्षात राहत नाही ना काय. कोण आहेत रे? मिशीवाले कोण? नाही हा नाही, मी ओळखतो. कोण आहेत?
टॉम क्रूज ना मग अशी त्यांच्यासारखी एक बाई पण होती इकडे. हा त्यांची मिसेस होती ती टॉम अँड जेरी, मिसेस टॉम अँड जेरी. जबरदस्त जबरदस्त. आई शपथ. हा हे बघितले का कोण आहेत? कोण? मोठा भीम. अरे हे तू का लपला? बहुतेक माझा शेवटचा एपिसोड आहे आज. माझा पण तेच आहे रे. किती मोठे निर्माते आहेत. राकेश सारंग नाव आहे त्यांचं. राकेश सारंग. हा ऋतिक रोशनचे वडील. अरे नाही मग आदिती सारंगचे वडील. काही नाती जोडू नका. आदिती सारंगधर असं नाव आहे. सर मी आदिती सारंग म्हणालो, हा धर म्हणाला. ह्याच्या मनात पाप आहे. शपथ. छान एखादं गाणं बिणं सादर करा ना. मला खवट्या देऊ खरी. मामा आहे, जाऊ दे. मामा मामा एक छान गाणं मी सादर. बोलू हा तूच बोल. तू अजिबात बोल नका. आंटी आंटीची. मामा आंटी आहे. आंटी नाही. ऍटम आहे ना. काय आहे मामा? अरे मम्मीचे हा, पप्पा हा, माझ्या मम्मीचे. हा, हा. पप्पाचीच. पप्पाची. हे मम्मी पप्पाची नाही, मम्मी माझी. पप्पाची मम्मी म्हणजे माझी आजी. काही नाती लावू नका. एक चांगलं गाणं म्हणाल का फायनली? पळत्या पोरी पोरी पाहूया. मामा काय बोलतो? पळत्या पोरी पाहूया बोलतो मामा. काही देऊ नका. तू शब्द का देतो मध्ये? मी गप्प बसलाय मामा. असं आहे का? पळत्या पोरी पाहूया असं आहे? नाही. मग काय आहे मामा? ती झाडे पाहूया. मग काय फायदा? पळती पोरीला पटवूया. मामा काय बोलतो तो? मामाच्या पोरीला पटवूया बोलतो. असं आहे मामाच्या का? पोरीला पटूया वगैरे काही नाही. मामाच्या गावाला जाऊया. मग काय फायदा? मामाची पोरगी नाही पटायची कशाला गावाला जायचं त्याच्या? दुसरं गाणं म्हणा. अजिबात मामाचं गाणं नाही म्हणा. दुसरं गाणं. शेवटचं गाणं. 50 वाला. हा ते म्हणा. छान. हा सर मला ना एपिसोडच्या सुरुवातीला एक कुणीतरी वहिनी भेटायला आल्या होत्या. वहिनी म्हणू नका असं म्हणाला. काकू म्हणा. तर त्यात जवळजवळ तुमच्यासारखे दिसले मला. मीच होतो तो. काय सांगताय सर? एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे गिरीशोक सरांसाठी. हा जो काही कहाणी मी ट्विस्ट आहे सर, हा खरंच धक्का देणार आहे. म्हणजे सरांनी आत्ताच सांगितलं की या नाटकात बरेच धक्के तुम्हाला बसणार आहेत कर्टन पडेपर्यंत. त्यातला हा पहिलाच धक्का मला तर बसला बाबा इथे. म्हणजे सिद्ध झालेलं आहे इथे की गिरीशोक स्त्री भूमिकेत आम्हाला बघायला मिळतं त्याच्यामध्ये. त्यात एका माझ्या एवढ्याच वयाच्या ॲक्टरचंच कॅरेक्टर मी करतो आहे. स्त्री वेशातली भूमिका हा एक वेगळाच अनुभव मी पहिल्यांदा करतोय. आय एम एन्जॉईंग. म्हणजे मला नेहमीच दमवणारी नाटकं आवडतात. आम्ही रिहर्सल करत असताना ना एक सीन संपला आमचा. सस्पेन्स सीन आमचा एक संपला आणि एक माणूस बसला होता तिकडे, तो किंचाळला. येस, म्हणजे तू इमॅजिन कर की किती ट्विस्ट असतील आणि किती थिएटर मध्ये तो किंचाळला. येस, एक कॉमन ऑडियन्स बसला होता. आम्ही आमचं रिहर्सल करत होतो शिस्तीमध्ये आणि तो सॉलिड किंचाळला आणि मला असं वाटलं येस. रसिक प्रेक्षकांची सुद्धा इच्छा हीच असणार आहे की या नाटकातलं सगळं नाही पण जर एखादी झलक आम्हाला बघायला मिळाली या नाटकाची तर खूप मजा येईल.